महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट, पंचांची कॉलर पकडली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे व पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य सामना पार पडला. यावेळी पृथ्वीराज मोहोळने काही सेकंदातच डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. या पराभवाने संतापलेल्या शिवराज राक्षेने थेट पंचांची कॉलर पकडली व त्यांना लाथ मारली. सुरुवातीला त्याचे सहकारी पंचांना बोलायला गेले. यावेळी त्यांची पंचांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर शिवराज तेथे आला. त्यानेही सुरुवातीला पंचांसोबत हुज्जत घातली. त्याचा राग अनावर झाल्याने त्याने आधी पंचांची कॉलर खेचली व लाथही मारली. माझी पाठ टेकली नव्हती असे म्हणत शिवराज राक्षेने पराभव अमान्य केला. या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला व शिवराजला दूर केले. यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी काही वेळ मोठा गोंधळ उडाला. महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. पृथ्वीराज मोहोळने 42 सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला अस्मान दाखवले. शिवराजला त्याचा पराभव मान्य झाला नाही. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.